मालदनचा सिंगम नितीन कदम साहेब यांचा देखील शुभ आगमन. वेलकम सर. एस अगदी सिंगम म्हणून ज्यांची ख्याती आहे आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहायला मिळतील. चला सळवे 11 सळवे क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. पंच देखील दाखल झालेले आहेत. रवी बोरगे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फास्ट करा प्लीज. गटातील दुसऱ्या फेरीतील हा सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना हे दोन संघ एका बाजूला सळवे 11 सळवे, दुसऱ्या बाजूला श्री रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेट मेवाडी. रवी बोरगे षटक क्रमांक 1 साठी अराउंड द विकेटने समोर अनिकेत आणि त्यांच्या साथीला संदीप बावडेकर. श्री गणेशा होत असताना रेणुका देवी स्पोर्ट्स टेट मेवाडी. अगदी छोटे छोटे खेळाडू देखील आता मात्र या रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत आणि पावसाच्या हलक्याशा सरी आता मात्र ज्या क्षणाची आतुरता होती पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि पावसाचं आगमन ज्या वेळेला होतं त्यावेळेला मात्र खेळाडूंना खेळण्याची लोअर फुलटॉस चेंडू होता कव्हरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ सीमा रेषा पार चेंडू 6 धावांसाठी अनिकेत त्यांच्या बॅट मधून षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु फलंदाजाने अगदी गती न्याहाळली पडताळली आणि चेंडू 6 धावांसाठी पाठवून दिला. अनिकेत त्यांना तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाहीये कारण हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अकुटपाचा चेंडू पुलचा फटका अगदी खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर होते परंतु 1 धाव प्राप्त होईल. पंच यस माफ करा 2 धावा. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 2 चेंडूंचा खेळ शेष. पहिलं षटक रवी बोरगे. इनसाइड आउट अगदी कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचा ज्या प्रकारे कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना या चेंडूवर मात्र चांगला फटका जरूर होता. 1 धाव प्राप्त होईल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये 10 धावा. 1 टू गो. रिमझिमणाऱ्या पावसाच्या या आता मात्र सरी मैदानामध्ये दाखल झाल्यात. तो फुटवर्क होत नाहीये आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये फुटवर्क नसतं त्या वेळेला मात्र तुम्ही या धावा बनवू शकत नाहीये. ओमकार
मिडल स्टंप उकडून काढलाय, मधला स्टंप अगदी मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज त्रिफळाची संदीप बावडेकर बाद. स्लो मोशन मध्ये देखील ओमसाई MTCच्या माध्यमातून ही क्षणचित्र दाखवली जात आहेत. आणि अगदी ज्या प्रकारे कॅमेरामॅन कुणाल म्हात्रे काम करत असताना अगदी प्रत्येक क्षणचित्र ही टिपली जात आहे. खेळपट्टीवर पडलेलं पाणी अगदी त्यांच्या कॅमेराच्या लेन्समध्ये टिपलं गेलंय. आणि या स्लो मोशन मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे मधली एसटी वाकवली. गोलंदाज ओमकार यांनी, नवीन फलंदाज अमोल. अमोल पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी नसेल गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल एका धावेसाठी. अमोल यांचा पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 14ला 1. अनिकेत यांना स्ट्राईक वरती जास्तीत जास्त राहावं लागेल. जर धावा करायच्या असतील टीम रेणुका देवी स्पोर्ट्स चटमेवाडी संघाला तर अनिकेत यांचं स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. परंतु ओमकार यांनी या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. पाऊस पडल्यानंतर मात्र आपला टप्पा आणि वेगाच्या जोरावर धावसंख्येला मात्र ब्रेक लावलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी हलकासा कट होतोय, वेगाने चेंडू सरळ जातोय. एसटी रक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये जसे निर्धाव चेंडू पडतायत त्याचे सरपंच मात्र उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. अगदी हे क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व प्रत्येक गावाच्या संघामध्ये प्रत्येक जण असा एकतरी असतो की जो क्रिकेट वेडा असतो, आपल्या संघासाठी नेहमी आपल्या पाठीशी उभा असणारा. चांगला चेंडू, अगदी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, टॅपचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत अमित. शेवटच्या चेंडूवर अगदी 1 धाव मात्र प्राप्त होईल. यस, अगदी कोणतीही धाव घेतली नाहीये कारण अनिकेत यांना मात्र स्ट्राईक हवी आहे. अमित यांनी पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं, अंतिम षटक, नक्कीच त्यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल. 2 षटकांची होते सांगता 14ला 1. टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच वडजाई देवी मालधन विपक्ष जय हनुमान साबळेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आम्ही त्यांचा पहिला चेंडू अगदी हेलिकॉप्टर का फटका खेळायचा होता. मिडविकेट आहे. कर्णधार स्वतः अमर कदम. निर्धाव चेंडू. अनिकेत जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा मनसुबा अगदी त्यांचा देखील आहे कारण त्यांना देखील माहित आहे मोठ्या फटक्यांची संघासाठी गरज आहे आणि मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉस चेंडू होता. अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. पंच अगदी शहानिशा करत असताना व्हाईट बॉल. व्हाईट +1 या 2 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. 16 धावा धावफलकावर. अतिरिक्त धावा टीम टेटमेवाडी संघाच्या माध्यमातून जर आल्या तर अगदी त्यांचे समर्थक देखील खुश असतील. परंतु सळवे 11 सळवे आम्ही त्यांना चांगलं षटक हाताळावं लागेल कारण पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी ओली झाली आहे. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर होता. क्षेत्ररक्षक अगदी झेल सोडला. परंतु ज्या प्रकारे हा फटका खेळला होता अनिकेत टेटमे यांनी
त्या फटक्याचा आवाज समालोचन कक्षापर्यंत आला. म्हणजेच काय तर रबर बॉलला काय टायमिंग केलं होतं. परंतु क्षेत्ररक्षक अगदी कव्हरच्या दिशेने ज्या दिशेला तैनात होते त्या दिशेला फटका खेळला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय. एससी रक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये चेंडू अगदी जरूर निसटलाय. एक धाव या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 17. 3 चेंडूमध्ये या 2 मोठे फटके. अगदी 25 पार करेल का टीम रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी हे पाहायचंय. 25 ते 30 पर्यंत मजल मारावी लागेल. ओव्हरपिच चेंडू, ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, ज्या चेंडूची प्रतीक्षा होती तो चेंडू मात्र टाकलाय अमित यांनी. फलंदाज अनिकेत टेटमे यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. ते 20 धावा धावफलकावर. फुललेनचा चेंडू होता, हात खुलण्याची सुवर्ण संधी होती. 23 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शेष. बॅटची आतली कडा जरूर लागले. यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या पायावर आदळला चेंडू. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. यश दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र पहा, दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय. आणि के त्यांना या 2 धावेने टीमची धावसंख्या 25. या 2 चेंडूवर मात्र काय घडलंय पहा. या 2 चेंडूवर 8 धावा आल्याने धावसंख्येला जी गती पाहिजे होती ती मात्र गती प्राप्त झाली. 1 टू गो. 25 धावा धावफलकावर. 25. वन टू गो. शेवटचा चेंडू अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर फलंदाज अनिकेत टेटमे होतील धावबाद. 25 धावा धावफलकावर. विजयासाठी सळवे 11 सळवे संघासमोर लक्ष असेल 26 धावा. 26 रन्स टू विन टीम सळवे 11 सळवे. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. वडजाई देवी मालदन विपक्ष जय हनुमान साबळेवाडी. चला या दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. एका बाजूला सळवे 11 सळवे संघासमोर ठेवण्यात आले आहे. नाणेफेक झाली आहे. वडसाई देवी मालदन नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. जय हनुमान साबळेवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. रेणुका देवी स्पोर्ट्सने 25 धावा धावफलकावर.
पहिला चेंडू मोहन यांचा अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट पूलचा फटका, 2 धावा. रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला अमर कदम. फुलर लेनचा चेंडू होता, पायावर टाकलेला चेंडू. अशा चेंडूला रवी बोरगे कदापि माफी देत नाही. चेंडू सीमारेषा पार, षटकार. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला गोलंदाज मोहन यांचा, परंतु त्या वेगाचं प्रत्युत्तर अगदी वेगाने दिले. हा रिप्ले तुमच्या समोर. पायावर टाकण्याचा प्रयत्न, बॉटम हँड ज्या प्रकारे वापर केला, खोदून काढण्याचा प्रयत्न. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही चकित करत असताना एक 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. ऑन साइडला अगदी हलक्या हाताने चेंडूला वळवलाय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट रवी बोरगे यांच्या माध्यमातून 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. षटकार आल्यानंतर एक 22 स्वरूपात धाव आली, त्यानंतर मात्र 1 धाव प्राप्त केली जाईल. फलंदाजी स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय विमा सल्लागार अमर कदम. 10 धावा धाव फलकावर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अपील केली जाते. संदीप बावडेकर अगदी अपील केली आहे. संदीप बावडेकर चाणाक्ष आहेत आणि मात्र पंचांनी अपील उचलून धरले आहे. आणि पहिल्या षटकामध्ये पहा, अगदी मोहन यांच्या षटकामध्ये षटकार आला, एक सिंगल धाव देखील आली, एक 22 झाली आणि पंच यस फलंदाज असेल बाद. पहिला धक्का टीम सळवे 11 सळवे. विमा सल्लागार म्हणून नक्कीच काम करत असताना अमर कदम आता मात्र बाद झालेत. नक्कीच पाटण तालुका असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोणाला विमा जर काढायचा असेल, विमाबद्दल सल्ला हवा असेल तर नक्कीच कुमार अमर कदम यांच्याशी संपर्क साधा. त्यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. नवीन फलंदाज अनिकेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 10ला 1. टीम सळवे 11 सळवे. 13 चेंडू मध्ये करायचे आहेत 16 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट पुलचा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फलंदाज अनिकेत यांच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका, षटकार. सोळा धावा धाव फलकावर. पहिलं षटक समाप्त झालंय. टीम सळवे 11 सळवे. रवी बोरगे हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन साइडला चेंडूला वळवलाय. दुसरा धक्का टीम सळवे 11 सळवे. रवी बोरगे बाद.
येस, चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे सांगत असताना गोलंदाज चेतन यांचा चेंडू मधली एसटी उद्ध्वस्त केली आहे. आता सामन्यामध्ये मात्र वेगळी कलाटणी निर्माण होत असताना अगदी या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले चेतन यांनी आणि गोल्डन डकचा शिकार ठरलेत अगदी डॉक्टर महेश भाईगडे बाद झालेत. हा रिप्ले पहा, काय चेंडू हाताळला. अगदी मधल्या एसटीचा वेध घेतला या चेंडूने. फलंदाज बाद. पहिली हॅट्रिक होईल का? यस, अगदी आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय डॉक्टर महेश भाईगडे दातांचे डॉक्टर आहेत. अगदी नेहमी प्रत्येक पेशंटला चांगली सेवा देण्यामध्ये तत्पर असतात आणि आज मात्र खेळपट्टीवरती गेले आणि बाद जरूर झालेत, परंतु नेहमी डॉक्टर या व्यवसायामध्ये यश प्राप्त केलंय. हॅट्रिकचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळला जातोय चेतन यांनी. काय चेंडू हाताळला गेला. हे षटक मात्र पुनरागमन करणारं ठरलंय. सनी नवीन फलंदाज निर्धाव चेंडूची होते सांगता. अगदी पहिल्या षटकामध्ये सामना सळवे 11 सळवेच्या बाजूने होता, परंतु चेतन आले आणि चेतन यांनी सामना पूर्णपणे फिरवला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, सलगचा चौथा चेंडू चेतन यांनी निर्धाव हाताळलाय. सनी यांना मात्र चेंडू समजत नाहीये. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. अगदी या सामना फिरवला जाईल का? या सामना फिरवण्याची ताकद आहे चेतन यांच्याकडे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्या षटकामध्ये देखील पुनरागमन करू शकता आणि हे चेतन यांनी दाखवलंय. आता मात्र सरपंच जे बसले होते ते उभे राहिलेत. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. सनी ऑन स्ट्राइक. बॅटच्या आतली कडा. 1 धाव मात्र या 5व्या चेंडूवर आले. चेतन यांनी मात्र 4 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर या 5व्या चेंडूवर 1 धाव मात्र खर्च केले. 7 चेंडूमध्ये 9 धावा. 7 चेंडूमध्ये 9ची आवश्यकता आहे आणि अगदी चेतन यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, चला थोडंसं फास्ट खेळा. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. विजयासाठी सळवे 11 सळवे आणि चेतन यांनी मात्र ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर मारा केलाय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अगदी आपल्या संघाला मात्र पुनरागमन करून दिलंय. शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने अगदी खेळला गेला. 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता सनी यांचा, परंतु आपल्या सहकार्याला थांबवलंय. एक महत्वपूर्ण अप्रतिम किफायतशीर षटक इथे मात्र संपन्न झालंय. गोलंदाज चेतन यांचा अवघी 1 धाव खर्च केली 2 गडी बाद करत असताना 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत 9 धावा. चेतन यांनी आपल्या संघाला मात्र पुनरागमन करून दिले. 6 मध्ये करायच्या आहेत 9 धावा. विजयासाठी टीम सळवे 11 सळवे. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. टीम सळवे 11 सळवे. चला फास्ट खेळा प्लीज.
संतोष 6 चेंडूमध्ये 900 आवश्यकता आहे. अंतिम षटक घेऊन संतोष सज्ज होतील. चेतन यांचा दुसऱ्या षटकामध्ये मात्र सामना पूर्णपणे फिरलाय असं म्हणावं लागेल, कारण जो सामना सळवेच्या बाजूने होता तो मात्र आता दोलायमान अवस्थेमध्ये. 6 चेंडूमध्ये 9ची गरज असताना पहिला चेंडू संतोष यांचा. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. एका बाजूला आहेत सनी आणि त्यांच्या साथीला अनिकेत. अनिकेत त्यांना शांत बसून चालणार नाहीये, कारण 5 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता. परंतु रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी आज मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. सामना सोडायला तयार नाही आहेत. 5-9. 5 चेंडूमध्ये 9ची गरज असताना फ्लिकचा फटका. टायमिंग झालाय. होय, टायमिंग दर्जेदार आहे. फटका अगदी क्लास आहे. 6 धावांसाठी चेंडू सीमा पार. षटकार. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता. अनिकेत त्यांनी का स्वतःकडे स्ट्राईक घेतली होती सर शेवटच्या चेंडूवर? हे कारण होतं, कारण त्यांना त्यांच्या मनगटावर त्यांच्या बॅटवर विश्वास आहे आणि प्रत्येकाला आपल्या खेळावर विश्वास असणं हे चांगलं लक्षण असतं. 4 चेंडूमध्ये 3ची आवश्यकता. गोलंदाज संतोष ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. चार चेंडू 3ची आवश्यकता असताना इथे मात्र 1 धाव घेतली गेली आहे. यस, 1 धाव घेतली गेली आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता मात्र सनी स्ट्राईक वरती येतील. आता संधी असेल संतोषांना या षटकामध्ये. अगदी एखादा निर्धाव चेंडू, एखादा जर गडी बाद केला तर मात्र सामना सळवेपासून दूर जाईल का? रेणुका देवी स्पोर्ट्स संघ आता मात्र या सामन्यामध्ये या क्षणाला या स्थितीमध्ये पुनरागमन करेल का? कारण दुसरं षटक हाताळलं होतं. चेतन यांनी आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं. आता संतोष यांना ही उर्वरित जबाबदारी पार पाडायची आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू जर आला तर सामना फिरू शकतो किंवा एखादा मोठा फटका. सामना विजयाच्या दिशेने वाटचाल होईल का? टीम सळवे 11 सळवे. तीन चेंडूमध्ये 2ची गरज असताना इथे मात्र खराब गोलंदाजी. अगदी अपेक्षित नसेल. वाईट +1 विजय मात्र प्राप्त केलाय टीम सळवे 11 सळवे. गोलंदाजाने देखील चेहऱ्याला हात लावलाय. त्याला देखील विश्वास नसेल, परंतु सळवे 11 सळवे संघाचं नशीब मात्र बलवत्तर. अभिनंदन टीम सळवे 11 सळवे. हार्ड लक बॅड लक. रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. नेक्स्ट मॅच वडसाई देवी मालधन संघ नाणेफेक जिंकले. जय हनुमान साबेवाडी संघ फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे प्लीज.